बेसिक फॅमिली स्ट्रक्चरवर काम झालं पाहिजे, जिथे आपण पुढचे प्रॉब्लेम्स सेपरेटेड फॅमिलीज आणि न्यूक्लिअर फॅमिलीज या सगळ्या बघतोय. सो फॅमिली व्हॅल्यूज आयडेंटिफिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्या कुटुंबासाठी कुठल्या व्हॅल्यूज तुम्हाला पुढे गेलेल्या हव्या आहेत आणि कुठल्या व्हॅल्यूज तुम्हाला सोडून दिलेल्या किंवा आउटडेटेड झालेल्या चालणार आहेत, बरोबर. हा विचार प्रत्येक फॅमिलीनी करायला हवा. तुम्ही कुठल्या गोष्टीचं कौतुक करताय आणि त्यातून कुठली व्हॅल्यू त्या मुलामध्ये रुजते आहे, हा जर विचार झाला तर नॅचरली त्या पद्धतीने पावलं उचलल्या जातील, त्या पद्धतीने घरामध्ये एक वातावरण तयार केलं जाईल. आणि कधी कधी लक्षात येत नाहीत ह्या गोष्टी, म्हणजे डेफिनेटली की आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही आमच्या व्यस्ततेमुळे किंवा आमच्या प्रायोरिटीजमुळे आम्ही या गोष्टींना लक्ष देऊ शकलो नाही. बट देन ॲट दॅट पॉईंट एक ओपननेस, ज्याला म्हणता येईल ॲक्सेप्टन्स, की ठीक आहे इथपर्यंत आमचं चुकलं, बट नाव आय नीड टू करेक्ट इट. बरोबर. हा ओपननेस असेल, आणि हा नुसता पालकांमध्ये नाही, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीशी हा ओपननेस गरजेचा आहे.